नमस्कार. आज आपण इथे कारळ्याची चटणी म्हणजेच खुरासणीची चटणी करणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेतलेत खुरासणी, लसूण, सुकी मिरची, लाल तिखट, मीठ आणि भाजलेले शेंगदाणे. इथे तुम्ही भाजलेला खोबरासुद्धा वापरू शकता. आपण आता इथे खुरासणी भाजून घेणार आहोत. खुरासणी भाजताना अगदीच बारीक गॅसवरती ही भाजायची आणि ह्याचा जेव्हा तडतड असा आवाज येतो तेव्हा समजायची आपली खुरासणी व्यवस्थित अशी भाजलेली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता तडतड असा आवाज येतो म्हणजे आपली खुरासणी व्यवस्थित भाजली. इथे खुरासणी भाजल्यानंतर मी इथे काढून घेतली आणि पूर्ण थंड करून घेतली. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. इथे मी खुरासणी काढून घेतली. त्यामध्ये टाकते लसूण, भाजलेले शेंगदाणे. इथे मी सुकी मिरची वापरते, पण मिरची वापरताना ही व्यवस्थित अशी सुकलेली असायला हवी. त्यातल्या ब्यासुद्धा व्यवस्थित अशा सुकलेल्या असायला हव्यात. ती जर मिरची ओलसर आणि ब्यासुद्धा ओलसर असतील तर ही बुकटी जास्त दिवस टिकणार नाहीत, लगेचच खराब होऊन जाईल. आणि त्यामध्येच टाकते चवीपुरता मीठ आणि इथे तिखट वापरते. तुम्हाला जर मिरची वापरायचे नसेल तर इथे तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या. आता आपण ही बारीक करून घेऊया. इथे मी खुरासणी बारीक करून घेतली. ह्याची छान अशी चटणी तयार झाली. याचा छान सुगंधसुद्धा लसणाचा मस्त येतोय. आता ह्या चटणीमध्ये लसूण वापरल्यामुळे त्याचे गोळे गोळे तयार होतात, म्हणून आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि जे गोळे गोळे तयार झालेले आहेत ते हाताने असे मोडून घ्यायचे, म्हणजे त्या लसूण सगळीकडे व्यवस्थित असा लागला जातो. आता आपली चटणी छान तयार झाली आहे. कोणतीही भाजी नसेल तेव्हा आपण या चटणीवरती थोडासा तेल टाकून तांदळाच्या भाकरीसोबत ही चटणी खूप छान लागते. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा.